रणजित मंडलिक हे एक चांगली व्यक्ती आहे की जी या भागाला न्याय देऊ शकेल. हे रणजित मंडलिक नेहमी काम करत असतात म्हणून त्याच्या मागे ही जनता आहे. त्यांचा गट आहे तो बालेकिल्लाच तयार करून ठेवलेला आहे. या भागातील पूर्ण जनता प्रभाग क्रमांक 13 मध्ये रणजित मंडलिकांच्याच मागे आहे आणि 100% त्यांना ते मतदान देणारच, निवडून आणणारच. जनशक्ती ही रणजित मंडलिकांच्या पाठोपाठ आहे आणि त्यांच्या पॅनलच्या पाठोपाठ आहे. खरोखर हक्कानं जाणार का माणूस आहे त्यांच्याकडे. आणि आमच्यातली सगळी मंडळी म्हणजे आमचा भाग सगळा हा त्याच्या पाठीशी उभा आहे. आणि जनसुराज्य शक्तीच यावी अशी आमची सर्व महिला गटांची मागणी आहे. आता मला स्वतःला वाटते की जनसुराज्य पक्ष हा आलाच पाहिजे. याच प्रभागातलं ना गट नंबर 13. हां, मग काय इलेक्शनचं काय कसं काय सुरू आहे? आमच्या तिथे इलेक्शन स्वराज्य पक्ष चांगला आहे. चांगलं आहे. कोण आहे? रणजित मंडलिक गेली 20-25 वर्ष त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं आणि ऐनवेळी त्यांचं तिकीट कापलं आहे म्हणून लक्ष जनस्वराज्यामध्ये जाणं भाग आलं आहे. आणि आमच्यातली सगळी मंडळी म्हणजे आमचा भाग सगळा हा त्याच्या पाठीशी उभा आहे. तर ते मतं पटणार नाहीत की शिवसेनेची त्यांना? तसं काही होणार नाही. शिवसेनेला मतदान होणार नाही ही 100% आम्ही गॅरंटी देतो. होय. हां, काय एवढं का म्हणत त्यांना मत? कारण आम्ही सुद्धा शिवसेनेमध्ये होतो. मग शिवसेनेचं आमची गल्लीमध्ये शिवसेना होती आणि शिवसेनेला जागा दिला तिने. मग त्यांना कसं त्यांच्या मागं जायचं? जाता येणार नाही त्यांच्या मागणं. त्यांनी विचार करायला पाहिजे होता की ही बाबा आपल्या भागात किती वर्ष राबतात, आमच्या मागणं किती वर्ष हिंडतात, याच्यावरून त्यांनी विचार करून तिकीट कापायला नको पाहिजे होतं. आमच्या भागात शिवसेनेत असल्याकारणानं लक्षात घ्या की कुठलीही योजना आणली नाही त्यांना, असं काही नाही. संडास आहे, रोड आहे, कुठलंही काम तसं दवाखान्याचं तसं जे कोणाला सही पाहिजे, कोणाबरोबर जायचं, हे रणजित मंडलिक नेहमी काम करत असतात म्हणून त्याच्या मागे ही जनता आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये बरेच जण इच्छुक उमेदवार उभारलेले आहेत. पण माझ्या माहितीने की रणजित मंडलिक हे एक चांगली व्यक्ती आहे की जी या भागाला न्याय देऊ शकेल. आम्ही त्यांचे 20-25 वर्षे कार्य बघतो. चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी समाजामध्ये. बाकीचे काय लोकांच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी, गटाराच्या कचऱ्याच्या अडचणी, रस्ते वगैरे चांगले आमच्या भागात त्यांनी करून दिलेले आहेत. आणि लोकांच्या हाक मारले की वेळोवेळी धावत येणारा तो कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे रणजित मंडलिकांचा संयमी स्वभाव, शांत स्वभाव हा सगळ्यांना खरं ते आता या निवडणुकीत त्यांनी पक्ष सोडला आहे. हां. त्यांची पक्षनिष्ठा कुठंतरी तुटल्या हां, असं वाटतंय काय तुम्हाला? तसं म्हणता येत नाही. त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. पक्षानं त्यांचं बघायला पाहिजे होतं कार्य एवढ्या दिवसाचं. आणि खरोखर अन्याय झालेला आहे. आमच्यासारखा कार्यकर्ता तर त्यांच्या पाठीशी आहेच पुढं. आमच्यासारखे कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा या भागातली पूर्ण जनता प्रभाग क्रमांक 13 मध्ये रणजित मंडलिकांच्याच मागे आहे आणि 100% त्यांना ते मतदान देणारच, निवडून आणणारच. प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोणकोणते उमेदवार आहेत? प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्हाला आता माहिती असलेले म्हणजे रणजित मंडलिक हे आमच्या नेहमी संपर्कात पण आहेत. आणि ते शिवसेनेत होते ना? शिवसेनेत होते, पण शिवसेनेने त्यांच्या कार्याचा काय हे केला नाही. ते जवळजवळ 25 वर्ष ते काम करतात. पण ते आता त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते दुसऱ्या ह्याच्यात गेलेत, ह्याच्या जयस्वराज्यमध्ये गेलेले आहेत. पण त्याने काय आपलं काम थांबवलेलं नाही. त्याने आपलं काम चालूच ठेवलेलं आहे, प्रचार करणे वगैरे. अपक्ष पण उभारलेले आहेत. पण ह्याच्या अगोदर त्यांनी शिवसेनेच्या ह्याच्यावरच आतापर्यंत कार्य केलेलं आहे. आणि आमच्याला नेहमी टचमध्ये असतात. काही कामं असले तर वगैरे येऊन त्याची विचारपूस करतात. आणि बरीच कामं केलेली आहेत. म्हणजे आता आमच्याकडं आता त्यांनी शिवसेना सोडल्या. हां, मग आता त्यांचा अवघड होईल की शिवसेना? नाही, काही नाही. त्यांनी जो त्यांचा गट आहे तो बालेकिल्लाच तयार करून ठेवलेला आहे. गेली 25 वर्ष ते सामान्य हे असल्यापासून, म्हणजे विद्यार्थी दशेत असल्यापासून ते ह्या कार्यात आहेत. स्वतःचा बिझनेस सांभाळून ते कार्य पूर्ण वेळ कार्यासाठी देतात. त्यामुळे त्यांना काय तसं अडचण येणार नाही. कारण आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे. कारण ते आम्हाला नेहमी भेटत असल्यामुळे आणि आम्ही त्यांच्याबरोबर संपर्कात असल्यामुळे ते आम्हाला ते जवळचे वाटतात. त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार. प्रभाग 13च नव्हे तुमचा? 13 प्रभाग क्रमांक 13 मग कसं काय सुरू आहे आता? चालू आहे. आता इलेक्शन म्हणजे इलेक्शन आलं की सगळ्याच पक्षांची रणधुमाळी असते. त्यातल्या त्यात आमच्या इथं रणजित मंडलिक का? ते आत्ता कसं आहे, गेली 20 ते 25 वर्ष शिवसेनेतून कार्य करत होते. ते सामान्य कार्यकर्त्यापासून ते आता उपजिल्हा प्रमुखपर्यंत त्यांची हे झालेली आहे. आता निवड म्हणजे झालेली होती.
त्यांनी आमदार फंडातून नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश जागरे यांच्या आमदार फंडातून भागातील गटारे असू देत, रोड असू देत, किंवा इव्हन पेविंग ब्लॉक असू देत, किंवा तुमचे कॅमेरे असू देत, CCTV, या ही सगळं एवढी कामं करून सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिवसेनेत असताना त्यांनी लाडक्या बहिणीची योजना निघालेली आपल्या महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी काढलेली ती योजना तर अनेक महिलांना त्या योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांना ऐन वेळेला शिवसेनेच्या पॉम्पलेटवर त्यांनी जवळजवळ 80% भार कव्हर केलेला आणि आदल्या दिवशी त्यांचं तिकीट कापलं गेलं. म्हणजे कशामुळं? जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीला त्यांनी तिकीट देऊन त्यांना त्यांचं तिकीट कापलं गेलं. मग आता आम्ही करणार काय? एवढं कार्य केलेला आहे जो व्यक्ती जर असा खाली थांबला तर तो मागच थांबणार. म्हणून आम्ही जनसुराज्य आघाडीचं चिन्ह घेऊन त्यांनी पॅनल केलेलं आहे आणि ते मजबूत पॅनल केलेलं आहे. आणि त्यांना ही जनशक्तीच्या विरोधात धनशक्ती विरोधात जनशक्ती अरे लोकांना निर्णय त्यांचा पटणार काय? पटणार की? अहो लोक कामं केलेलं नेतृत्व बघतंय, पैशाचे नेतृत्व बघत नाही. भली आमच्या इथं पैसे भरपूर पैसेवाले आहेत, पण आता नेतृत्व काम करणार बघणार, पैसे देणार करणार नाहीत नेतृत्व आता. कारण तुम्ही पैसे घेऊन तुमची कामं कशी होणार? मग कामं होणारच नाही. तुमच्या भागाचा विकास पडलेलाच आहे. आता बघताय ना, आता गेली 10 वर्ष सत्ता कोणाची होती आणि काय काम आहेत? कोल्हापूरचे रोड बघताय का नाही? असंच आहे. म्हणून आता जनशक्ती ही रणजित मंडलिकांच्या पाठोपाठ आहे आणि त्यांच्या पॅनलच्या पाठोपाठ आहे. त्यांचं पॅनल हे बळकट आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोणाचं नाव चर्चेत आहे? माझ्या मते तरी रणजित मंडलिक नाव एकदम चांगलं आहे. म्हणजे बाकी इकडं तिकडं बघता तरी त्यांचं जे काम केले वगैरे मी एवढं ऐकले की काय विषयच नाही. 25 वर्ष कार्यकर्ते आहेत आणि आधी शिवसेनेत होते, आत्ता काहीतरी पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांना वाटतं, त्यामुळे जनसुराज्यमध्ये आहेत. खरं शिवसेनेत असताना कार्यकर्ता असताना त्यांनी एवढी प्रभागातली कामं केली आहेत. रस्ते बिस्ते केले आहेत, मंगेशकर नगर, महालक्ष्मी नगर, त्यानंतर मंडलिक वसाहत इथं त्यांनी पदावर असताना कामं केली आहेत. आणि इकडून तिकडून मी ऐकले की बाबा खरोखर हक्कानं जाणार का माणूस आहे त्यांच्याकडे. बाकी लयच मोठा माणूस आहे असं काय नाही आहे. साधा माणूस कार्यकर्ता जे आपल्याला गरज आहे सध्या महापालिकेची जी रस्ते वगैरे ही परिस्थिती आहे, तर ज्याच्या दारात जाता येईल आपल्याला अशी ती व्यक्ती आहे. त्यात त्यांच्यावर तिकीट दिलं नाही त्यांना, त्यामुळं मला वाटते आपण त्यांना न्याय देऊया. आणि हक्काचा माणूस आहे, जाता येईल असं ती व्यक्ती मला वाटते. मी त्यांना म्हणजे बघितले तरी चांगली व्यक्ती आहे. आमच्या जनसुराज्य पक्षाचे जे 4 उमेदवार आहेत हे सर्वसाधारण सामान्य घरातील आहेत. यांच्या पाठीमागं कोणतीही राजकीय भूमिका, राजकीय वारसा किंवा वसा हा नाही आहे, परंतु त्यांना जनतेतनं उभा केलेला आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे जनतेच्या हातात घेतलेली ही निवडणूक आहे. त्यामुळे जनता या जनसुराज्याच्या पक्षाच्या शहरी उमेदवारांना या 2026च्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून देणार आणि त्यांना पालिकेमध्ये पाठवणार, एवढं इथल्या जनतेनं पक्क केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळं एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत काही कार्यकर्ते आणि ते आता सध्या निवडणूक लढवत आहेत. होय, आता जे इतर पक्षातून जे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते बऱ्यापैकी 20 वर्ष ते कार्यकर्तेच आहेत. म्हणजे प्रत्येकानं वेगवेगळ्या पक्षामध्ये 20 वर्ष पूर्ण ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे आणि अचानकपणे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळे या प्रभागामध्ये लोकांमध्ये पण त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट दिसते. कशी काय त्यांच्या मागं सहानुभूतीची लाट असू शकते? कारण प्रत्येकाला वाटत होतं की या उमेदवाराला हे अमुक एक तिकीट मिळणार आहे, पण ते ऐनवेळी शेवटच्या दिवशीच त्यांना ते तिकीट न मिळाल्यामुळे सगळेच लोक आश्चर्यचकित झाले की बाबा हे असं कसं काय घडलं. मग त्यामुळं त्यांना ते त्यानंतर त्या लोकांनी परत एक दुसरं जनस्वराज म्हणून जे काय त्यांची जी पार्टी आहे त्यामध्ये प्रवेश करून ते जे 4 जण एकत्र आलेले आहेत त्यांची ताकद जरा जास्त वाटते. कारण ती लोक ग्राउंड लेवलला पहिल्यापासून 20 वर्ष जवळजवळ ते काम करत आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाविकास आघाडी येईल
का महायुती येईल का तिसरंच कोण येईल? प्रभाग क्रमांक 13मध्ये जनसुराज्य शक्ती हे आता नवीन हे झालेलं आहे, पक्ष झालेला आहे. तीच म्हणजे मला तरी त्यात पूर्ण उमेदवार जेवढे उमेदवार आहेत ते पूर्णपणे सुशिक्षित, शिकलेले आणि अगदी सक्षम वाटत आहेत मला. आणि जनसुराज्य शक्तीच यावी अशी आमची सर्व महिला गटांची मागणी आहे. ते आल्यानंतर काय तुमच्या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवल्या जातील काय असं नक्कीच सोडवल्या जातील. कारण जे उमेदवार आहेत ते अगदी सक्षम आहेत. ते आम्हाला महिलांसाठी नक्कीच काहीतरी करू शकतात किंवा आमच्या प्रभागात सुद्धा, आमच्या भागात सुद्धा ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण त्यांच्याकडून होईल असं आम्हाला अगदी जनसंपर्क तुमच्याशी आहे का? आहे हो, महिला आघाडींची आहे. प्रत्येक भागात त्यांचं फेरी असते. त्यांनी म्हणजे आमच्या भागात ज्या समस्या आहेत त्यांचं निवारण करण्यासाठी ते नेहमी म्हणजे महिन्यातनं 1-3-4 वेळा तर फेऱ्या असतात आमच्या भागात. आणि आम्हाला असं वाटतं की आता नवीन काहीतरी आपल्या ह्याच्यात घडायला पाहिजे. आणि जनसुराज्य शक्ती ही अगदी म्हणजे आमच्या विकासासाठी अगदी योग्य आहे. त्यांची निवडही योग्य आहे आणि तीच यावी अशी आमची इच्छा आहे. अपेक्षा म्हणजे समस्या तर खूपच आहेत. गेली 10 वर्ष निवडणुका इथे झालेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये बदल खूप झाला पाहिजे आणि आपल्याला जर समाजामध्ये बदल घडवायचा आहे तर स्वतःपासून केला पाहिजे. आता मला स्वतःला वाटते की जनसुराज्य पक्ष हा आलाच पाहिजे. पण जनसुराज्य पक्ष आता असं वाटतं की आपल्या कोल्हापूरमध्ये थोडा बदल म्हणजे वेगळा मतदारसंघ येऊन थोडा बदल हा घडलाच पाहिजे. जोपर्यंत बदल घडणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार आहे की ती व्यक्ती पुढे जाऊन आपल्यासाठी काय करू शकते. आमचा जनसुराज्य पक्षाकडून सगळ्यांचाच पाठिंबा आहे. प्रभाग क्रमांक 13मध्ये तुम्ही कुणाला संधी द्याल? आम्ही रणजित मंडलिक यांना संधी देईल. आमचे त्यांनी इलेक्शन त्यांचं पद बदलल्यामुळे त्यांना आम्ही काही नाराज झालेलो नाही आहे. आम्हाला चांगलीच म्हणजे उमेद आहे की आमची नारळाची बाग ही आम्हाला निवडून द्यायचीच आहे. आणि नारळाची बाग आम्ही सगळीकडे प्रचार करून आम्ही निवडून देणार. परत आमची कामे, रस्त्याची कामे केलीत त्यांनी. परत ड्रेनेज लाईनची कामं केली. आता पाईपलाईनची कामे करून घेणार आहे आम्ही त्यांच्याकडून. लाईटचे खांब हे आमच्याकडं कामं आमची पूर्ण करून त्यांनी दिली पाहिजे. तेवढंच. त्यांनी काय तुमच्यासाठी काही कामं केलेली आहेत? आमच्या इथं कामं केलेली आहेत. रस्त्याची स्वच्छता केलेली आहे. रस्ते करून दिलेले आहेत. ड्रेनेज लाईन पण केलेले आहेत.